आणि यानंतर सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा। शरद पवार यांनी आज पुण्यामध्ये राष्ट्रवादीची बैठक बोलावली आहे। या बैठकीसाठी आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निसर्ग कार्यालयामध्ये या बैठकीचे आयोजन केले गेले आहे। शरद पवार आज पत्रकार परिषद घेणार आहेत। दुपारी 4 वाजता या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे आणि अजित पवारांनी केलेल्या गौप्यस्फोटावरती आज शरद पवार नेमकं काय बोलणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे। मंत्री दादा भुसेंनी दाखल केलेल्या मानहानीच्या प्रकरणी संजय राऊत आज मालेगाव कोर्टामध्ये हजर राहणार आहेत। संजय राऊतांनी एक्स पोस्ट करून याबद्दलची माहिती दिली आहे। मनोज जरांगेंनी जालन्यातील सभांमधून भुजबळांवरती घणाघाती टीका केली। छगन भुजबळ म्हणजे महाराष्ट्राला लागलेला कलंक आहे अशी टीका त्यांनी केली आहे। तसंच ओबीसी समाजाची 80% सवलत भुजबळ लाटतात असा आरोपही जरांगे पाटलांनी केला आहे। आंतरवाली सराटीतील आंदोलकांवरील गुन्हे 2 दिवसात मागे घ्या आणि महाराष्ट्रातील आंदोलकांवरचे गुन्हे 1 महिन्यात मागे घ्या अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे। तर दगाफटका केला तर गाठ मराठ्यांशी आहे असा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे। राज्य सरकारने दिलेल्या उद्दिष्टाच्या नुसार आता मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाणार आहे। सर्वेक्षण करण्यासाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर करण्यात आलाय आणि या संदर्भात राज्य सरकार निर्णय घेणार आहे असं आयोगाच्या बैठकीमध्ये स्पष्ट केलं गेलं आहे। मागासवर्ग आयोगाचे सदस्य BL किल्लारीकर यांनी राजीनामा दिलाय। जातनिहाय जनगणना आणि जातींचं सामाजिक मागासलेपण तपासावं अशी किल्लारीकरांची मागणी होती, मात्र यावरती एकमत न झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिला। कुणबी मराठा आरक्षणासाठी मराठवाड्यातील जवळपास 2 कोटी कागदपत्रांची तपासणी विशेष कक्षाकडून केली गेली आहे। यामध्ये कुणबी मराठा जातीच्या 26,000 नोंदी सापडल्या आहेत। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या केली आहे। हिंगोलीमधल्या अमरदास सूर्यवंशी याने नदीमध्ये उडी घेऊन आत्महत्या केली आहे। दापोली साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणामध्ये अटकेत असलेल्या सदानंद कदमांच्या जामीन अर्जावरती सोमवारी सुनावणी होणार आहे आणि निर्णय सुद्धा होईल आणि कालच्या सुनावणीमध्ये दोन्ही बाजूंकडचा युक्तिवाद पूर्ण झालाय। बीडच्या परळीमध्ये 5 डिसेंबर रोजी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। यापूर्वी या कार्यक्रमाच्या 2 वेळा तारखा बदलण्यात आल्या होत्या। दरम्यान सध्या या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू आहे। कोल्हापुरातील KMT कर्मचाऱ्यांनी संपावरती ठाम राहण्याचा निर्णय घेतलाय। आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये मागण्या मान्य न झाल्यामुळे कर्मचारी संपावरती ठाम आहेत। यामुळे शहरामधल्या प्रवाशांना मोठा फटका बसतोय। मुंबईमध्ये चैत्यभूमीवरती येणाऱ्या अनुयायांसाठी बेस्टनं 5 ते 7 डिसेंबरच्या दरम्यान विशेष बस सेवा उपलब्ध केली आहे। दादर स्थानक ते चैत्यभूमी इथे जाण्यासाठी चैत्यभूमी फेरी या नावाने अतिरिक्त बस चालवल्या जातील। महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं अमरावती ते CSMTच्या दरम्यान एक अनारक्षित स्पेशल गाडी चालवण्याचा निर्णय घेतलाय। 5 डिसेंबरला संध्याकाळी 5:45 वाजता ही गाडी अमरावतीमधून सुटणार आहे। संत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला मंगळवारी सुरुवात होतीये। यात्रा काळामध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहनांना आळंदीमध्ये प्रवेश बंदी केली गेली आहे। या काळामध्ये वाहन चालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा। भिवंडी लोणाड परिसरामधून आळंदीसाठी पायी दिंडी रवाना झाली आहे। या पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी अल्पोपहार तसंच पाण्याची सोय सुद्धा केली गेली आहे। काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे तसंच DY फाउंडेशनच्या वतीनं या उपक्रमाचं आयोजन केलं गेलं आहे। पुण्यातील इंद्रायणी नदी पुन्हा एकदा जलप्रदूषणामुळे फेसाळलेली बघायला मिळते आहे। कंपन्या रसायनयुक्त पाणी नदीमध्ये सोडून वारकरी आणि ग्रामस्थांच्या जीवाशी खेळ करतायत। या कंपन्यांवरती गुन्हे दाखल करूनही परिस्थिती मात्र जैसे थे दिसते आहे। नागपूर शहरातील वाढतं प्रदूषण रोखण्यासाठी पाण्याची फवारणी करण्यात येते आहे। नागपूर विमानतळ परिसरासह विविध भागामध्ये पाण्याची फवारणी सुरू आहे। नंदुरबारच्या पिंपळकुटा इथले रोहित्र खराब झाल्यामुळे डोंगर दऱ्यांमधली 18 गावं गेल्या 15 दिवसांपासून अंधारात आहेत। वारंवार तक्रारी आणि अर्ज देऊनही वीज वितरण कंपनी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप इथल्या ग्रामस्थांनी केला आहे। यंदा नोव्हेंबरचा महिना हा थंडी विनाच संपलाय। आगामी 3 महिन्यांमध्ये म्हणजे डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये देशातील किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे।
वाशिमच्या असोला गावामध्ये अवकाळी पावसामुळे तुरीच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय, तर सरकारने कोणत्याही अटीशिवाय मदत जाहीर करावी अशी मागणी इथल्या शेतकऱ्यांची आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरू झाले. 2 दिवसांपूर्वी महसूल विभागाने पंचनामे पूर्ण करण्याचे आदेश दिले होते, त्यामुळे लवकरात लवकर पंचनामे पूर्ण होऊन मदत मिळेल अशी आशा आता शेतकऱ्यांना लागली आहे. बारामती शहर परिसरामध्ये अवकाळी पावसामुळे हजेरी लावलेली होती आणि यामुळे फळबागांचं मोठं नुकसान झालेलं दिसतंय. दरम्यान इथला शेतकरी राजा सुद्धा चिंतेत आहे. हिंगोलीच्या गोरेगावमध्ये वातावरणामध्ये धुक्याची चादर पसरली आहे. हळदीच्या पिकावरती करपा रोगाचं सावट दिसतंय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. नंदुरबारच्या शहादा तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. यामध्ये हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालंय. दरम्यान सरसकट मदत देण्याची शेतकऱ्यांनी सरकारकडे मागणी केली आहे. नाशिकच्या चांदवडमध्ये आरोग्यमंत्री भारती पवारांनी शेती पिकांची पाहणी केली आहे. एका शेतकऱ्याने भारती पवार यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी भारती पवारांनी शेतकऱ्यांना दिलासा देऊन मदत देण्याचं आश्वासन केलंय. सांगलीमध्ये ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी 8 ते 10 डिसेंबरच्या दरम्यान जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक घेतली जाणार आहे. यावेळी तोडगा न निघाल्यास राष्ट्रीय महामार्ग रोखून धरण्याचा इशारा स्वाभिमानीनं दिला आहे. यंदा राज्यामध्ये 30 नोव्हेंबरच्या अखेर 511 लाख टना इतकं ऊस गाळप पूर्ण झालंय. 43,20,000 टना इतकी नव्या साखरेचं उत्पादन हाती आल्याची माहिती नवी दिल्लीतील राष्ट्रीय सहकारी साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी दिली आहे. अहमदनगरमधील कर्जत तालुक्यामध्ये अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसामुळे शेतकऱ्यांची पिकं आता नष्ट झालेली आहेत. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावलाय, त्यामुळे शेतकरी सध्या चिंतेत आहेत. अवकाळी पावसाचा नांदेड जिल्ह्याला सुद्धा फटका बसतोय. तब्बल 3,000 हेक्टरवरच्या बागायत आणि फळपिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झालाय. नांदेडमधील तामसा परिसरामध्ये अवकाळीनं कापूस पिकाचं मोठं नुकसान केलंय आणि उत्पादनामध्ये फार कमालीची घट झाली आहे. पुण्यामध्ये 1,08,684 हेक्टरवरती म्हणजे सरासरीच्या 47% क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. दुष्काळी स्थितीमुळे ज्वारीची 53% क्षेत्रावरची पेरणी पूर्ण होऊ शकली आहे. नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचा फटका हा पिकांना बसलेला दिसतोय. गेल्या 1 जून ते 31 ऑक्टोबर या 120 दिवसांमध्ये फक्त 45 दिवसच वरुण राजा बरसल्याची आकडेवारी समोर येते. नांदेडमध्ये खरीप हंगामाच्या नंतर रब्बी हंगामही वाया गेलाय. शेतकरी संकटात सापडलाय. पदाधिकाऱ्यांकडून तहसीलदारांना निवेदन देऊन सरकारने तात्काळ मदत करण्याची मागणी ठाकरेंच्या शिवसेनेकडून केली गेली आहे. वर्ध्यामधल्या कारंजा इथे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळेंच्या नेतृत्वामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन करण्यात आले आणि यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने या ठिय्या आंदोलनामध्ये सहभागी झाले. गडचिरोली जिल्ह्यामध्ये 15 दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश दिले गेले. 3 डिसेंबर ते 17 डिसेंबर पर्यंत गडचिरोलीमध्ये जमावबंदी असेल. 2 डिसेंबर पासून नक्षल सप्ताह सुरू होणार आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. स्वतंत्र इमारत नसलेल्या ग्रामपंचायतींना बांधकामासाठी राज्य सरकारकडून 25 लाख रुपयांचं अनुदान मिळणार आहे. तसंच ग्रामपंचायत स्वनिधीची अट देखील रद्द केली गेली आहे. पुण्यातील खेड तालुक्याच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या अध्यक्षपदी अॅडव्होकेट विशाल झरेकर यांची निवड झाली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादी युवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे यांच्या हस्ते झाली आहे. पुण्याच्या मनसरमध्ये दूध दरवाढीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रांताधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केलं गेलंय. यावेळी दुधाला 40 रुपये दर देण्याची मागणी केली गेली आहे. वाशिममध्ये रेशन दुकानदारांना मानधन देण्यासह विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन केलं गेलंय. यामध्ये रेशन दुकानदारांना प्रति महिना 50,000 रुपये मानधन देण्याची मागणी या दुकानदारांची आहे. वर्ध्यामध्ये पोषण आहारातील काळ्या बाजाराचा पोलिसांनी पर्दाफाश केलाय. या प्रकरणी 3 आरोपींना अटक करण्यात आली असून कंत्राटदार सध्या फरार आहे. त्यांच्याकडून 8,69,810 रुपयांचा पोषण आहारामधला धान्य साठा जप्त करण्यात आलाय. जालना जिल्ह्यामध्ये नवमतदार नाव नोंदणीसाठी जिल्ह्यामध्ये महाविद्यालयीन स्तरावरती विशेष शिबिराचं आयोजन घेतलं गेलंय. तर जिल्ह्यातील वय वर्ष 18 पूर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे.
नवापूरमध्ये खांडबारा गावामध्ये किराणा दुकानामध्ये अवैधरित्या गुटख्याची विक्री करणाऱ्या दुकानांवरती अन्न आणि औषध प्रशासन विभागानं छापा मारलाय। 3 किराणा दुकानांमधून 22,800 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आता जप्त झालाय। पिंपरी चिंचवडमध्ये चोरट्यांनी महिलेच्या पर्समधून 87,000चे दागिने चोरले। ही घटना अहमदनगर ते पुण्याच्या दरम्यान बसच्या प्रवासामध्ये घडली आहे। या प्रकरणी अज्ञाताच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय आणि त्याचा तपास सुरू आहे। पिंपरी चिंचवडमध्ये फटाके फोडण्यावरून वाद झाला। या वादाचं रूपांतर हाणामारीपर्यंत पोहोचलं। या प्रकरणी मारहाण करणाऱ्या कुटुंबावरती गुन्हा दाखल झालाय। दापोडी इथल्या वीटभट्टी जवळची ही घटना आहे। रस्त्यावरच अवैधरित्या आणि अनधिकृत पद्धतीने गॅस सिलेंडरच्या माध्यमातून खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवरती पुणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून धडक कारवाई करण्यात आली आहे। या कारवाईमध्ये प्रशासनाने 1021 गॅस सिलेंडर जप्त केले आहेत। पुण्यामधल्या चाकणमध्ये शतपावली करणाऱ्या महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार घडलाय, तर तिच्या पतीला सुद्धा मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली आहे। पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी 14 जणांना अटक झाली आहे। त्यांच्याकडून पोलिसांनी 2 पिस्तूल आणि 5 जिवंत काडतूसह असा एकूण 1,02,500 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये मनोरुग्ण मुलाने वडिलांच्या डोक्यामध्ये जड वस्तू घालून त्यांची हत्या केली आहे। या मुलाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, मात्र हा आरोपी गतिमंद असल्याची माहिती मिळते आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पॅराशूट कंपनीच्या बनावट तेलाची विक्री करणाऱ्या दुकानदारावरती गुन्हा दाखल झालाय। कारवाईमध्ये पोलिसांनी 14,950 रुपये किमतीच्या 238 पॅराशूट कंपनीच्या बनावट तेलाच्या बाटल्या जप्त केल्या।